एक स्त्री जिला हा समाज आई बहीण पत्नी मुलगी एवढंच नाही या विश्वाची जननी मानतो. ती स्त्री जेव्हा बेसहारा होते तेव्हा तिला आधार देणं सोडून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जातो. का असं व्हावं आणि कुठपर्यंत? एक बेसहारा स्त्री 4 दिवसांपासून बेपत्ता आहे आणि हे भ्रष्ट पोलीस खातं तिचा साधा शोध घ्यायला तयार नाही. दुःखानंतर सुख आणि रात्रीनंतर दिवस हा निसर्गाचा नियम आहे. मला माहितीये तुझ्या आयुष्यात तुला खूप संकटांना सामोरं जावं लागलं, तुझ्या आयुष्यात खूप दुःख आले, मला सगळं माहिती आहे. पण असं हिंमत हवं नाही ना चालायचं. स्वतःला सांभाळायला हवं ना, हो की नाही? हे बघ, हेही दिवस निघून जाते. मला सुद्धा हेच वाटायचं की हे दिवस निघून जाते आणि याच अशी पोटी मी माझ्या चिमुकल्या बाळाला घेऊन जगत होते. दयाल वर्मा आणि आमदार भास्करराव दानवे तुमच्या काळात करण्याची शिक्षा तर मी तुम्हाला नक्की देईन. आता बघा मी तुमच्या बरोबर काय शांत सांभाळ स्वतःला आणि आता स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे ना, मी आहे तुझ्या पाठीशी आणि अशी हिंमत नाही हारायची. हे बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त तुझ्या अन्याय झाला याचा सामना करायला. हा आणि यानंतर तू एकटी नाहीस, ही तुझी मोठी बहीण तुझ्या पाठीशी उभी. मी करेन तुझा सांभाळ. चल माझ्या घरी चल, माझ्या बरोबर विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा नक्की बदल मी तुला न्याय मिळवते. तुला भेट
हिला अटक काय बोलायचं? काय गुन्हा आहे हिचा? ऍडव्होकेट माधवीची ही बाई या शहरामध्ये वेश्या व्यवसाय करत होती. रेड लाईट एरियामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेस ही बाई तिथं रंग्यात सापडली होती. पण ही बाई ती दूर आणि चालक आहे. आपल्या स्वतःच्या बाळाला उचलला, पोलिसांना गुंगारा दिल्याने पळाली. पळताना जे बाळाच्या जवळ होतं जे की इथंच होतं तिच्या वेश्या व्यवसायाला अडचण ठरत होतं. म्हणून या बाईने त्या बाळाचा खून केलाय आणि त्या खाली या बाईला मी अटक करा. नाही ताई, हा खोटं बोलत आहे ताई. तुमचा अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. हा किती खोडाळला याची जाणीव आधीच होती. पण तो तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही, कारण त्याला चांगलं माहितीये तुझ्या मातीशी तुला जाणं काळजी करू नकोस. विश्वास आहे ना माझा? चला बरं झालं, चला. गाडी दिसते ना, त्या गाडीत बसायचं. आणि हो आता पळायचं नाही, नाहीतर गोळी घाली. पळाली होती ना पोलिसांना गुंगारा देऊ. पद्धत आहे काय का स्त्रीशी वागण्याची? दया वर्मा, तुम्ही माझ्या पुढ्यातून रजनीला घेऊन चालला. लक्षात ठेवा, तिचा केसाला धक्का लागला ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे.